औचित्यवाडीत चोरांचा पुन्हा धुमाकूळ. उपराळा तलावावरील शेती पंपांच्या केबल लंपास शेतकऱ्यांचं 5 लाखांचे नुकसान. औचित्यवाडी तालुका कागल येथील उपराळा तलाव परिसरामध्ये चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करत शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या विद्युत केबल लंपास केल्या आहेत. या घटनेमध्ये सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून परिसरातील शेतकऱ्यांच्या मध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे शेतकरी रविवारी रात्री शेती पंप बंद करून घरी गेले होते. मात्र आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान पिकांना पाणी देण्यासाठी उपराळा तलाव परिसरात गेलेल्या शेतकऱ्यांना पंपाच्या केबल कापून चोरी केल्याचं आढळून आलं. हा प्रकार उघडकीस येताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच परिसरातील 17हून अधिक शेतकऱ्यांच्या शेती पंपांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्या घटनेचा तपास सुरू असताना चोरट्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी हात साफ केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या चोरीत चिमकाई देवी पाणी पुरवठा संस्था, अवधूत मोरबाळे, मधु अंगज आणि शहाजी अंगज यांचे मोठे नुकसान झाले आहे. चोरी गेलेल्या केबलची किंमत अंदाजे 5 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले की आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून चोरट्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बाधित शेतकऱ्यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून चोरीचा तपास सुरू केला आहे. दरम्यान उपराळा तलाव परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरट्यांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी औचित्यवाडी व परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे.